बिग बॉस मराठी 6च्या घरात कालच्या म्हणजेच 15 जानेवारीच्या भागात तन्वीचा तुफान राडा पाहायला मिळाला. याची सुरुवात सागर आणि तन्वीच्या भांडणाने झाली. सागरने मला कॅप्टन्सीसाठी सपोर्ट केला नाही. त्याला माझी कॅप्टन्सीची भूक दिसत नाही. तो माझ्याशी पातळी सोडून बोलला. कोण समजतो हा स्वतःला? मी बोलले तर माझं तोंड दिसतं असं तन्वी विशालला म्हणते. काही वेळानंतर तन्वी सागरला सॉरी म्हणते, पायाही पडते. तू स्वतःकडे लक्ष दे, माफी मागायला खूप हिंमत लागते असं म्हणत सागरही तिचं कौतुक करतो. पण हे थोड्याच वेळासाठी असतं. नंतर त्यांच्यात तुफान राडा होतो. या दरम्यान तन्वी आणि दीपालीमध्ये देखील बाचाबाची होते. तन्वी आणि दीपाली एकमेकींशी बोलत नसतात. तरी देखील तन्वी मुद्दाम दीपालीला मदत करायला जाते. याआधी तिच्यासोबत वाद झालेला असतानाही तन्वी बोलायला आल्याने दीपाली तिची मदत घेत नाही. यावरून दोघींमध्ये वाद होतो. बघता बघता हा वाद इतका विकोपाला जातो की तन्वी मोठा राडा घालते. भांडता भांडता दीपालीला रडू कोसळतं. वाकड्यात जायचं तर वाकड्यात जाईन, तू घरात मोठी असून तुला कसं वागायचं हे कळत नाही असं तन्वी म्हणते. तर मला तुझ्याकडनं आदर नकोय, हिची तनतन जास्त होते. स्वतःला हवं तेव्हा जवळ यायचं, स्वतःला हवं तेव्हा लांब करायचं हे चालणार नाही अशा शब्दात दीपालीताई आपला राग व्यक्त करते. ही नुसती ऍक्टिंग करत असते, सगळं घर ऍक्टिंग करून डोक्यावर घेते असं म्हणत तन्वी दीपालीचा अपमान करते. पुढे कॅप्टन्सीसाठी लांडगा आला रे आला हा टास्क दिला जातो. लोकर गोळा करून त्या मेंढ्यांमध्ये भरून मेंढ्या बनवायच्या असतात. या खेळात विशालने गळा पकडल्याचा आरोप करत ओमकार चिडतो. तर तन्वी म्हणते की सोनालीने तिच्या कानाखाली मारली. माझ्या कानाखाली मारली, बिग बॉस हे चालणार नाही म्हणत तन्वी पुन्हा एकदा राडा करायला सुरू करते. शिवाय याच वेळी तन्वी आणि सागरमध्येही वाद होतो. तन्वीचं असं म्हणणं असतं की सागर कॉमेडी करून भांडण मिटवायला जातो. पण तन्वी कॉमेडीवर बोलल्याने सागर प्रचंड चिडतो. हे माझं प्रोफेशन आहे आणि मी कुणाच्या बापाचं खात नाही असं सागर म्हणतो. त्यावरून दोघांमध्ये प्रचंड राडा होतो. घरात हिंसा वाढल्याने बिग बॉस टास्क थांबवतात. तुम्हाला तन्वीचं वागणं पटतंय का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर. तसेच बिग बॉस मराठीचे सगळे अपडेट्स पहा राजश्री मराठी शोबजवर.